आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्ही रॅली काढतोय। अतिशय चांगला प्रतिसाद प्रभाग 10 मध्ये आम्हाला मिळतोय। ज्या प्रभाग 10 मध्ये कैलासवासी आमचे नंदकुमार भोईटे होते, त्यांनी या प्रभागामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे। आमच्या आप्पांनी चांगलं काम केलेलं आहे, पण त्यांना प्रेशर असताना सुद्धा काम करायला जी मोकळीक हवी होती ती मोकळीक त्यांना कधीच आम्हाला पाहायला मिळाली नाही। आता आप्पांना आमच्या अमित बरोबर आहेत उमेदवार, त्यांना आता चांगली मोकळीक मिळेल। त्यांना जसं पाहिजे तसं लक्ष्मीनगर चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येईल, त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ शहरामध्ये 100 कोटी रुपये आणण्याचं काम केलेलं आहे। चांगला तारांगण आपण इथं आणतोय, पलीकडेच ते लक्ष्मीनगरच्या अगदी बाजूला निकोप हॉस्पिटलच्या अलीकडे तिथं आपण तारांगण चांगल्या पद्धतीचं करतोय। चांगल्या सुविधा जनतेला आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित देतोय। राजीव गांधी नगर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हीतनं स्वखर्चाने चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलंय। तिथे ओपन स्पेस आहे, कुणाच्या घरची कुणाचा सातबारा कुठंच नाही। हल्ली सगळं प्रेशर केलं जाते, आम्ही आता सातबारे तुमच्या नावावरती करून देऊ असं बोललं जाते, पण सातबारे नाहीतच आहे। हे सगळे ओपन स्पेस आहेत। जनतेला फक्त आतापर्यंत 30 वर्ष दबावाखाली ठेवायची आणि मतं घ्यायची, विकास काही करायचं नाही एवढंच काम विरोधकांनी केलेलं आहे। पण ते आता काम त्यांचं थांबणार आहे। जनता फलटणची सर्व जनता, सर्व मतदार आमच्या बाजूने 100% आहेत असं एक एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। साहेब, काल आपण अधिवेशनाला गेलता, तर अधिवेशनामध्ये आपण सीएम साहेबांना डीसीएम साहेबांना भेटला, तर काय नक्की सांगाल त्याबद्दल? भेटून माझ्या मतदारसंघाबद्दलच काय थोडीफार चर्चा झाली। दादांची सीएम सहमती झाली। माझे आणि माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची मी भेट घेतली। काही अडचणी या मतदारसंघातल्या होत्या त्याही त्यांच्या कानावर घातल्या। त्यांनी त्याच्यावरती सकारात्मक असं मला उत्तर दिलं आणि इलेक्शन नंतर जेवढा निधी आपल्याला लागणार आहे तो निधी देण्याचंही आश्वासन त्यांनी मला दिलं। जसं आपण सांगितलं की इंद्रानगर आणि इतर जे काही झोपडपट्टी या प्रभावामध्ये जे ओपन स्पेसवरती राहत आहेत, तर त्या लोकांसाठी ओपन स्पेस मधून त्यांना काही जागा दिली जाणार, काही त्याच्या संकल्पना आहेत का? नक्कीच आहे। ते ओपन स्पेस हा वापरण्यासाठीच असतो समाजासाठी। त्याच्यातनं काय उपयोग करता येईल, जिथं ज्यांना घरं नाहीत, जे घर आता मूळ ज्या घरावरतीच ते लोक राहतात, शिवाजीनगरमध्ये असेल, आमच्या राजीव गांधी वसाहतीमध्ये असेल, तर ती कायमस्वरूपी घरं त्यांना देणं आणि त्यांची नावं जो प्लॉट असेल, ज्यांची जी जागा आरक्षित असेल त्या जागेवरती त्यांचं नाव लागावं आणि ते लागलं पाहिजे, हीच आमची भूमिका असेल। यासाठी विधानसभेमध्ये आपण काय निश्चितपणानं जर कुठं अडचण तशी वाटली तर विधानसभेत सुद्धा मी ह्या विषयावरती बोलायला मागे पुढे बघणार नाही। त्यांच्या हक्कासाठी निश्चित त्यांचं घर, हक्काचं घर त्यांना मिळवून देऊ।